स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. मानवतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त राहता शहरामध्ये रक्तदान शिबिराचं व हिजामा कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. सीरत कमिटी राहता तालुका यांच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये रक्तदान हे श्रेष्ठ दान या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहता शहरातील 150हून अधिक मुस्लिम बांधवांनी रक्तदान केलं. तसेच येवला येथील उमर क्लिनिक अँड हिजामा सेंटर यांच्या सहकार्यानं 120हून अधिक तरुणांनी हिजामा कप थेरपी केली. सीरत कमिटी राहता तालुका नौजवान यांच्या वतीनं अरुणाचल येथील अब्दुल्ला चतुर्वेदी यांचं प्रवचन होणार आहे. या प्रवचनासाठी समस्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन कमिटीच्या वतीनं केलंय. यावेळी कमिटीच्या वतीने शाहरुख बागवान, समीर शेख, हाजी मुन्नाभाई शहा, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी संजीवनी ब्लड सेंटर कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर कविता चौधरी, डॉक्टर नीता पाटील, प्राजक्ता गायकवाड, सुनील शिरसाट, ऋतुजा लोंढे, ऋषिकेश टुपके, वर्षा झळके तसेच उमर क्लिनिक अँड हिजामा सेंटर येवला डॉक्टर आदिल गाजे आदी मान्यवर उपस्थित होते. आज राहता शहरामध्ये समस्त मुस्लिम समाज व सीरत कमिटी राहता तालुका नौजवान यांच्या वतीने ईद ए मिलाद निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर व कपिंग थेरपी या प्रकारचे सामाजिक उपक्रम आज आम्ही राहता छत्रपती चौक या ठिकाणी घेत आहोत. तसेच संध्याकाळी समस्त मुस्लिम समाजाला प्रेरणा देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या विषयावर आम्ही संबोधन इथं ठेवलेले आहे. तरी राहता शहरातील सर्व बांधवांना आमची विनंती राहील की संध्याकाळी सर्वांनी उपस्थित यावी व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आज राहता सीरत कमिटी व तरुण वर्गांनी राहता समस्त मुस्लिम समाजाने ईद ए मिलादच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर, हिजामा कॅम्प म्हणजे कपिंग थेरपी, त्याच्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर आहे ना महाप्रसाद ठेवलेला आहे. तर त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे आणि जे पण गावातले जे मुस्लिम समाजाचे नेते, त्याच्यानंतर जे वयोवृद्ध आहे त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभत आहे. आज राहता शहरामध्ये ईद मिलाद या उत्सवाला मुस्लिम बांधवांच्या वतीने सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने मी तमाम मुस्लिम बांधवांना या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मी माझ्या सदाफळ परिवाराच्या वतीने, राहत्यातील सर्व समाजाच्या वतीने व सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने संपूर्ण मुस्लिम समाजाला या ईद मिलाद या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आज या दिवशी मुस्लिम समाजातील बांधवांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आज जर पाहिलं तर आपण देशामध्ये रक्ताचा तुटवडा या ठिकाणी झालेला आहे आणि हीच बाब लक्षात घेता एक सामाजिक भावनेतून सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आज राहता शहरामध्ये आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी व तरुण मंडळांनी मिळून ईद ए मिलाद हा सण साजरा करायचं आयोजित केलं व त्यास सुरुवात केलेली आहे. सण हा तसा 16 तारखेलाच होता, परंतु गणपती विसर्जन असल्यामुळे आम्ही हा सण आमच्या सर्व मित्रांनी एकत्रित करता यावा हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाला म्हणून आम्ही 2 दिवस लेट केला आहे. त्या निमित्तानं आज आम्ही इथं हिजामा कॅम्प, तसेच रक्तदान शिबिर व संध्याकाळी धार्मिक प्रवचन आमच्या मौलानांचं ठेवलेलं आहे. त्यानंतर जेवायचा सुद्धा कार्यक्रम सगळ्यांसाठी ठेवलेला आहे. तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ये इसको जो है हजामा थेरेपी और
कपिंग थेरेपी और रक्त शुद्धिकरण कैंप भी कहते हैं। और ये राते में जो है आज ये कैंप रखा गया, इसके साथ जो है वो रक्तदान का कैंप भी रखा गया। हजामा जो है ये एक सुन्नत तरीके इलाज है, इसके ज़रिए से जो है बदन के गंदे खून को जिसमें से निकाला जाता है। हजामा करना ये आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत है और बेहतरीन इलाज भी है। इसके ज़रिए से बहुत सी बीमारियों का इलाज किया जाता है। और हजामा जो है ये इससे बदन में बॉडी की इम्यूनिटी पावर बढ़ती है। बदन की इम्यूनिटी पावर बढ़ने से जो है आदमी का व्हील पावर मजबूत होता है और आदमी जो है मुख्तलिफ़ किस्म की बीमारियों से बचता है। हजामा जो है वो हर महीने भी करवा सकते हैं या साल में एक मरतबा या ज़िंदगी में एक मरतबा भी करवा सकते हैं। आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.